मी आज देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा देतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी सर्व भाविकांना देवशयनी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आम्ही मागील अनेक वर्ष उद्धवनगर गणपती मंदिर याच्या माध्यमातून उद्धवनगर ते दहिसर विठ्ठल मंदिर इथपर्यंत आम्ही पायी वारी काढत असतो आणि काजूपाडा आणि आजूबाजू शांतिवन, उद्धवनगर आजूबाजूच्या परिसरातील सर्व भाविक ज्यांना पंढरपूरला जायला मिळत नाही ते सर्व भाविक वारी करण्याची इच्छा असूनसुद्धा जाऊ शकत नाहीत, असे सर्वजण गणेश मंदिर ते विठ्ठल मंदिर दहिसर इथपर्यंत पायी वारी करत येतात। मोठ्या आनंदाने उत्साहामध्ये आपण बघितलं असेल की सर्वजण वारी करत होते, नाचत होते, मृदंगाच्या गजरामध्ये आणि गोल रिंगण करत येत होते। आणि या ठिकाणी अत्यंत मनोभावे आज विठ्ठल रुक्माईचं दर्शन आम्ही घेऊन आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत। पुनश्च एकदा आम्ही सर्व विठ्ठल रुक्माई भक्तांना देवशयनी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पूर्ण देशामध्ये विठ्ठल हरिनामाचा गजर हा दुमदुमतो आहे आणि ह्याची सुरुवात म्हणजे आज झालेली नाही तर हजारो वर्षापूर्वीपासून आमचे सर्व शेतकरी बांधव शेतीमध्ये लावणी झाल्यानंतर जो मधला 15 दिवसाचा वेळ असतो त्या 15 दिवसाच्या वेळेमध्ये आषाढी एकादशीची वारी करत असतात। औरंगजेबने ज्या वेळेला याच्यावरती वारीवर बंदी आणली होती आणि त्यावरती कर लावला गेला होता, जो जिजिया कर म्हणतो आपण, तो लावला गेला होता आणि त्यावेळेला सर्व भाविक तरीसुद्धा औरंगजेबचा जिजिया करला न घाबरता त्यावेळीसुद्धा आषाढी एकादशीची वारी बंद झाली नव्हती। या संपूर्ण देशामध्ये त्यावेळेलासुद्धा वारी काढण्यात आली होती आणि त्या माध्यमातून एक संदेश देण्यात आला होता की आम्ही एक आहोत, एकत्र आहोत आणि ह्या वारीमध्ये समाज, बंधुत्व आणि गोरगरीब याचा कोणताही भेदभाव न करता ही वारी काढल्या जाते। त्यामुळे न भेदभाव असणारी उच्च नीच जातीपाती ह्याला सर्व भेद सारून ही वारीचं आयोजन दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये केलं जातं आणि एक नवीन संदेश प्रत्येक वर्षी या देशातील नागरिकांना दिला जातो की आम्ही सर्व एक आहोत, आम्ही सर्व बांधव आहोत, हा संदेश त्या माध्यमातून दिला जातो।